आणि वन मोर थिंग, त्याच्या अगोदर आम्ही हे पण विचारणार आहोत की माधव जाधव यांना जे मारहाण झाली होती, व्हिडिओ व्हायरल होता, त्या प्रकरणासंदर्भात कुठेच काही माहिती आली नाही आता की त्याचं पुढे काय झालं, म्हणजे तो गुन्हा आहे का असेल तर तो त्यांनी तक्रार दिलेलीच नाही आहे अजून. समोर केला आपण सध्या तरी काही तक्रार आली नव्हती कालपर्यंत. म्हणजे आम्ही 6 पर्यंत रात्री मतदानाच्याच प्रक्रियेत होतो ना. तक्रार आहे ते दाखल करू. मॅडम, परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच घटना घडल्या. त्याची पहिली जी घटनेची सुरुवात झाली ती स्वाभाविक माधव जाधव यांना मारहाण झाली होती, ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, सोशल मीडियावर झाला, टीव्हीवरती झाला. त्या मारहाण करणारे व्यक्ती त्यामध्ये दिसत आहेत, 3-4 व्यक्ती एका मतदान केंद्रावरती दिसत आहेत, विशेष म्हणजे त्यात पोलीस पण आहेत बाजूला असलेले, ते पण त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्या संदर्भात आणखी काही कळत नाही की त्यात पुढे काय होणार आहे, म्हणजे त्यात मारहाणी प्रकरणामध्ये आपण काही कारवाई करतोय का, अथवा त्यांना मारहाण झाली तरी काही मागणी केली आहे का? त्याच्यावर अद्यापर्यंत ज्यांना मारहाण झाली त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामध्ये आम्ही आमची कारवाई करणार आहोत. त्यानंतर घडलेले पडसाद जे होते मॅडम, त्याचे गंभीर होते की मतदान केंद्रावरती घटनांमध्ये तोडफोड झाली, तसेच प्रकार बाजूच्या गावामध्ये पण घडले होते. तर त्यात आता आपण काय कारवाई केलेली आहे पर्यंत तपासाला? हां, घाटनांदूर, मुरंबी आणि चोथेवाडी या ठिकाणी ज्या ईव्हीएम फोडण्याच्या घटना झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही बर्दापूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल आहे. तसेच अंबाजोगाई ग्रामीण या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींची नावं निष्पन्न करून आम्ही 7 आरोपींना अटकसुद्धा केलेली आहे आणि त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई कशी करता येईल याबद्दल आमचा तपास सुरू आहे. सदर प्रकरणात सध्या अंबाजोगाई ग्रामीण येथे दाखल झालेल्या प्रकरणामध्ये 19 आरोपी आणि इतर आहेत. तसेच जे बर्दापूर इथे दाखल केले आहे सध्या तिथे आम्ही 7 आरोपी घेतलेले आहेत आणि इतर आरोपींची नावं निष्पन्न करणं सुरू आहे. मॅडम, त्यामध्ये आम्ही कलम वाचत होतो, तर ते कलम जवळपास 14 प्रकारचे कलम आहेत असं मला वाटतं. तर ते कलम म्हणजे नेमके काय, कशा स्वरूपाचे कलम आहेत? हां, तिथे केंद्राध्यक्षांना मारहाणीचा प्रयत्न झाला, जीवेनिशी मारण्याचा प्रयत्न झाला, त्यानुसार 307 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यानुसार दाखल करण्यात आलेला आहे. तसेच शासकीय कामात अडथळा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे कलम आम्ही दाखल केलेले आहेत, लावलेले आहेत आणि त्यामध्ये योग्य तो तपास सुरू आहे. मॅडम, आम्ही बघतो की ज्या गावामध्ये घटनांमध्ये घडलं तिथे पोलीस अद्याप बंदोबस्तावरती आहेत, तर साधारण तिथे तसे काही किती दिवस पोलीस बंदोबस्तावरती असतील, लक्ष असेल आपलं? ॲक्च्युली हे प्रकार इतका गंभीर घडल्यामुळे आणि गावात त्याची आणखी प्रतिक्रिया उमटू नये याकरिता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत, मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण पार पडेपर्यंत तिथे बंदोबस्त ठेवण्यात येईल. निवडणुकी दरम्यानच आता हाच प्रकार घडलाय, थोडा गंभीर. आता निकालाच्या दरम्यान काही वेगळी काळजी घेतली जाणार आहे, काय उपाययोजना केल्या जाणार? आम्ही आमचं इंटेलिजन्स गॅदरिंग आमचं सुरू आहेच आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त बंदोबस्त ठेवून आम्ही योग्य त्या उपाययोजना करू. नागरिकांना एवढंच आव्हान राहील की अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि आमचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे आणि कुठल्याही अफवांवर त्यांनी विश्वास ठेवू नये. कुठलीही तक्रार असेल तात्काळ पोलीस स्टेशनला जावे आणि तक्रार दाखल करावी. वरिष्ठांचे सगळ्यांचे कंट्रोल रूमपासून सगळ्यांचेच फोन नंबर्स आपल्याकडे आहेत, 100-112. आपण कधीही त्यावर तक्रार नोंदवावी. कारवाई सुरू आहे, मात्र ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडत आहे त्या मंडळीकडून आरोप केला जातो, राजेसाहेब देशमुख यांच्या गटाकडून आरोप केला जातो की राजकीय हेतूने याच्यामध्ये अडकवले जात आहेत किंवा कोणाची नावं घेतली जात आहेत. तपास सुरू आहे, तपासात ते निष्पन्न केले जाईल.